तर साताऱ्यात आल्यावरती कसा तुमचा म्हणजे बिझनेस ग्रोथ जी आपण म्हणतो, की मसूरपेक्षा साताऱ्यात आला ती काय फरक पडला आणि कसं बदल पडायला लागला? मग धंद्यातली कॅश वेगळी कशी राहायला पाहिजे आणि तुमचं त्याच्यातनं नफा बाजूला कसा राहायला पाहिजे. पाटदरे मसाल्याचा जो छोटा बिझनेस आपण लघु उद्योग किंवा एक स्मॉल स्केल होता, तो हो. आता ब्रँडच्या दृष्टीने कधी त्याची वाटचाल व्हायला लागली? माझे मिस्टर ज्यावेळेला या धंद्यामध्ये आले, हं. त्यावेळेला त्यांना त्याची खरी गरज जाणवली. कारण त्यावेळेला अच्छा. माझे सासरे खूप ॲक्टिव्ह होते. म्हणजे तुम्ही फॅक्टरीमध्ये जे तुमचं आज काटदरेची जी खूपच सुंदर फॅक्टरी आहे, तर ती तुमचा म्हणजे जेव्हा तिसरी पिढी तुम्ही आलात, हं. त्याच्यानंतर हे फॅक्टरी सुरू झाली. मग ती ना प्रगतीची चाकं अजून जोरात फिरायला लागली बरोबर. आणि तो आम्हाला जास्त एम-आय-डी-सीत गेल्याचा नक्कीच फायदा झाला आम्हाला. अगदी कारण आज मला वाटतं जवळपास 200 हो. लोकं कारखान्यामध्ये आहेत हो. आणि तुम्ही जे तुमचे सांगितले शिकलेले स्ट्रॅटेजी पण आहे, एचआरचं आज तुम्ही करताय तेही तुम्ही शिकलाय. तर अगदी म्हणजे एकदम तुमचं इम्प्लिमेंटेशन आज जे म्हणजे काटदर हं. एवढ्या मोठ्या ब्रँडमध्ये होते त्याच्यामध्ये नक्कीच तुमच्या आधीच्या हो. एक्सपिरियन्सचाही भाग आहे. येस. तर त्या काटदरेसाठी तुमचं विजन काय आहे? म्हणजे आज आहे आपण एक्सपोर्ट करतो सगळीकडे आहे. पण ॲज अ ब्रँड तुम्ही कुठे बघता पुढे? ॲज अ ब्रँड तर आम्ही ग्लोबली आम्हाला स्वतःला बघतोच आहोत, की हं. आम्ही सगळ्या अख्ख्या जगभर आम्हाला पसरायचं आहे, हे आहेच. पण आता जो मी जे काम बघते आहे मेनली एचआरचं. तर माझं असं स्वप्न आहे, की आज माझ्याकडे 200 लोकं काम करत आहेत. आज आमच्यामुळं 200 लोकांची मुलं शिकत आहेत, 200 कुटुंबं उभी राहत आहेत. तर हेच भविष्यात 1000 कुटुंबं उभी राहावीत. हं. 1000 कुटुंबाच्या मुलांनी खूप चांगलं शिक्षण घ्यावं आणि मोठं व्हावं. हं. हे आमचं एक मुख्य उद्दिष्ट आहे. आणि जगभर पसरायचं आहेच, हे तर तेवढंच आहे उद्दिष्ट. नमस्कार. सॉन्ते फूड्स प्रेझेंट्स मी सध्या काय करते मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण रोजच्या जेवणामध्ये किंवा सणासुदीला जे स्पेशल पदार्थ करतो, त्यामधला सगळ्यात नावाजलेला आणि महत्त्वाचा मराठी जो ब्रँड आहे, तो म्हणजे काटदरे. तर आज आपल्याबरोबर काटदरे ब्रँडच्या सौदीपा पराग काटदरे मॅम आपल्याला पाहुण्या म्हणून लाभल्या आहेत. मॅम तुमचं खूप खूप स्वागत. थँक यू. तर आपला सॉन्ते फूड्स नावाचा जॅगरी स्वीट अँड डार्क चॉकलेट्स आणि मिलेट मल्टीग्रेन कुकीजचा ब्रँड आहे. सो त्याच्याकडून ह्या मिलेट मल्टीग्रेन कुकीज. अरे वाह! मस्त. या मी तुझ्या कुकीज वापरल्यात आणि मला खूप आवडल्यात थँक आणि यू. मुलांनाही माझ्या खूप छान वाटल्यात. मस्त आहेत पण, भारी थँक्स अ लॉट. एकदम. थँक यू. आणि हे जॅगरी स्वीट अँड डार्क चॉकलेट्स आहे, ज्यामध्ये गूळ आहे, रिफाइंड शुगर नाही आहे आणि हो. रिअल डार्क चॉकलेट आहे, पाम ऑइल नाही आहे. येस. हेही खूप छान आहेत आणि माझ्या मुलांना आवडतात आणि ते मला कायम सांगतात, की ते घेऊन ये येताना. थँक यू. थँक्स अ खूप लॉट सुंदर मॅम. आहेत. हे पण चॉकलेट्स खूप सुंदर आहेत. थँक यू. तर मॅम काटदरे म्हटलं की आपल्याला म्हणजे नाव हे सगळ्या महाराष्ट्राने आता सगळ्या जगाला माहिती आहे. तर ह्याची सुरुवात मसूरमधून त्या कृष्णाच्या पुलावरती एक बाळकृष्ण काटदरेनं आलेल्या अनुभवामधून, की मला वाटतं तो अनुभव आज कितीतरी लोकं अशी असतील की ती त्या पॉइंटला त्यांच्या आयुष्यात असतील, त्याच्यापासून झाली. तर तुम्ही तुमच्याकडून आम्हाला ऐकायला आवडेल की काय होता तो अनुभव? आमचं मूळ गाव मसूर, की हं. जे सातारा आणि कराडच्या मध्ये आहे आणि आमचं एकत्र कुटुंब होतं. पण पूर्वीच्या काळी ते होतं ना थोडंसं, की कौटुंबिक वाद हं. असायचे, मग भावाभावांमध्ये थोडीशी काहीतरी मतभेद असायचे. तशाच मतभेदांमधून आमचे आजोबा तिथनं बाहेर पडले आणि त्यावेळेला थोडंसं कर्ज पण होतं डोक्यावर. पण त्यावेळेला आर्थिक परिस्थिती अजिबातच चांगली नव्हती आणि छोटंसं कर्ज पण तेही खूप मोठं होतं, अशी परिस्थिती होती. आणि 5 भावंडं म्हणजे 5 मुलं आजोबांना आमच्या. तर काय करायचं हा त्यांच्यासमोरचा मोठा प्रश्न होता हं. आणि त्यांना तो काही प्रश्न सुटत नव्हता. आणि मग एक दिवशी त्यांनी आत्महत्येचा विचार केला, की जाऊ दे संपवून टाकूया हे सगळं, मला ह्याच्यातलं काहीच नको. आणि म्हणून ते ते कृष्णेच्या पुलावर जाऊन उभे राहिले, की आपल्याला जीव द्यायचा आहे ह्या ह्याने. पण तिथं त्या एका क्षणाला त्यांच्या असं मनात आलं, की अरे मी जीव देऊन मोकळा होईन, पण माझ्या बायकोचं काय? माझ्या मुलांचं काय? माझ्या मागं माझी बायको मुलांचं काय करील? ह्या एका विचारानं ते मागं फिरले आणि परत आले. पण मग तो विचारचक्र सुरूच होतं, की आपल्याला काय करता येईल? आणि त्यावेळेला त्यांच्या वाचनामध्ये बेडेकर मसाल्यांचा एक छोटासा लेख एका मासिकातला वाचनात आला. आणि त्यांना असं वाटलं, की अरे हा माणूस 50 लोकांना रोजगार देऊ शकतो, मसाले ह्या उद्योगावर, तर मी माझ्या 5 मुलांचं पोट का नाही भरू शकत? ह्या त्यांच्या विचारानं त्यांनी उभारी घेतली आणि आमच्या आजींच्या हाताला चव खूप छान होती. त्याच्यामुळे असं ठरलं, की आजींनी मसाले बनवून द्यायचे आणि आजोबांनी ते विकायचे. आणि तसा त्यांचा प्रवास सुरू झाला. त्या काळी म्हणजे 1956 साली मसाले विकत घेणं ही कन्सेप्टच नव्हती. हो. प्रत्येकजण घरोघरीच करायचं.
पण तरीही त्यांनी जिद्दीनं हे काम सुरू ठेवलं. आजी पहाटे 4 वाजता वगैरे उठून उखळात कुटून त्यांना मसाले बनवून द्यायच्या आणि पारंपरिक मसाले म्हणजे मेथकूट असेल, कांदा मसाला असेल, गोडा मसाला असेल असं, की जे रोजच्या जेवणामध्ये लागतं. आणि मग आजोबा आमचे सायकलवरून पूर्ण साताऱ्यामध्ये, साताऱ्याच्या बाहेरच्या तालुक्यांमध्ये फिरून तो मसाला विकायचे आणि अशी त्यांची सुरुवात झाली. पण काय म्हणतात ना, त्यांना ह्या सगळ्या प्रवासामध्ये खूप चांगली माणसं भेटली, की ज्यांनी त्यांना आधार दिला चांगल्या प्रकारे, म्हणजे आयुष्यात उभं राहायला आधार दिला. आणि अशी काही माणसं भेटली, की ज्यांनी त्यांना हे शिकवलं, की काय करू नये. हे पण धडा देणारी त्यांना माणसं भेटली. आणि आमच्या आजोबांची एवढ्या वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा वृत्ती चांगली होती. कायम सचोटीनं वागले, खऱ्याचा आधार घेऊनच कायम वागले. आणि ह्या सगळ्याच चा त्यांना फायदा झाला आणि त्याच्यातनं ते हळूहळू वर आले आणि मग त्यांचा धंद्यामध्ये जम बसला. मग काय म्हणतात ना, जी त्यांची अशी परिस्थिती होती, की आधी पहिली परिस्थिती होती, की खायला काय मिळणार. मग हळूहळू परिस्थिती अशी आली, की दुपारी खायला मिळालं तर रात्री काय खायला मिळणार. मग ह्या परिस्थितीतनं ते वर आले आणि मग एक चांगली, आपण आता ज्या भाषेत म्हणतो ग्रोथ, ती ग्रोथ त्यांना मिळाली. तोपर्यंत बाहेरचं मार्केटही बदलायला लागलं होतं ना, त्याच्या वेळेला थोडेफार प्रमाणात बाहेरनं मसाले विकत घेणं हे चालू झालं होतं. त्याचा त्यांना फायदा झाला आणि क्वालिटी चांगली असल्यामुळं आणि सचोटीनं ते धंदा करत असल्यामुळं त्यांना चांगलं मार्केट मिळालं, धंदा वाढायला लागला. मग माझे सासरे त्याच्यामध्ये आले, धंद्यामध्ये आले आणि हळूहळू तो धंदा मग वाढतच गेला. आणि मग ह्या सगळ्यातनं आजोबा आमचे सही सलामत बाहेर पडले. अशी आमची ॲक्च्युली सुरुवात झाली. अच्छा. म्हणजे मसूरवरून तुम्ही हो, साताऱ्यामध्ये आले आमचे. आजोबांच्या हां, काळामध्ये कुटुंब तुमचं आलं तुम्ही आमचं कुटुंब आलं. साताऱ्यामध्ये. तर साताऱ्यात आल्यानंतरचं म्हणजे तसं म्हटलं तर सातारा आज आपण बघितलं तर आपल्याला छोटं शहर वाटतं, पण हो, मसूरच्या मानाने ते हो, तसं मोठं मोठं शहर शहर. होतं. हो. तर साताऱ्यात आल्यावरती कसा तुमचा म्हणजे बिझनेस ग्रोथ जी आपण म्हणतो, की मसूरपेक्षा साताऱ्यात आल्यावरती काय फरक पडला आणि कसं बदल पडायला लागला? साताऱ्यात आल्यानंतर मी जसं म्हटलं, की त्यांना असे चांगले मित्र मिळाले, की ज्यांनी, काही लोकांनी त्यांना आर्थिक मदतीचा हात दिला, काही लोकांनी त्यांना मार्केटिंगमध्ये त्यांना मदत केली, काही लोकांनी त्यांना बँकिंग कसं करावं, बँकेतले व्यवहार कसे असावेत ह्याच्यासाठी त्यांना मदत केली आणि त्याच्यामुळेला ते धंद्यामध्ये उभारी घेऊ शकले. म्हणजे हे शक्य झालं साताऱ्यामध्ये आल्यामुळे. कारण साताऱ्यात ही जी मंडळी होती त्यांचे स्वतःचे व्यवसाय पण होते, काही लोक त्याच्यातली नोकरी करत होती. त्यावेळेला आपल्याकडे युनायटेड वेस्टर्न ही साताऱ्यातली खूप नामांकित बँक होती आणि त्यावेळेला बँकिंगमधले व्यवहार हे सगळे बऱ्यापैकी पर्सनल रिलेशनशिपवर चालायचे, आजच्यासारखं नव्हतं. त्याच्यामुळे त्या रिलेशनशिपचा आजोबांना उपयोग झाला आणि त्यांनी शिकवलं, की कसं कर्ज काढायचं, कर्ज काढण्यासाठी काय केलं पाहिजे, मग ते फेडता कसं येतं, मग धंद्यातली कॅश वेगळी कशी राहायला पाहिजे आणि तुमचं त्याच्यातनं नफा बाजूला कसा राहायला पाहिजे. अशा छोट्या छोट्या गोष्टी या सगळ्या लोकांनी आजोबांना शिकवल्या. आणि मसूरला ना आमचं किराणा मालाचं दुकान होतं, त्याच्यामुळे व्यवसाय हा माझ्या आजोबांना माहिती होता चांगला, की तो करावा कसा. फक्त ते दुकान च्या पायी कर्जबाजारी झाल्यामुळं हा सगळा प्रॉब्लेम निर्माण झाला होता. तर मूळ व्यवसाय हे त्यांना माहिती होतं, त्याच्यामुळे तिथं विषय नव्हता. आणि आजोबांचं आमच्या मार्केटिंग स्किल खूप चांगलं असायचं. आजोबांनी आमच्या काय केलं होतं त्या काळी, की इथं आल्यानंतर त्यांना एक म्हणजे थोडीशी परिस्थिती आल्यानंतर त्यांनी एक जुनं घर विकत घेतलं आणि त्या घरात समोरच्या बाजूला एक छोटंसं दुकान चालू केलं, की किराणा मालाचं दुकान जसं असतं तेच दुकान इथं चालू केलं. आणि त्याच्यात त्यांनी त्या काळी एक मार्केटिंग स्किल असं वापरलं, की साखरेच्या 1/2 किलोच्या पुडीमध्ये ते 4 आण्याचं नाणं टाकत. त्यावेळेला त्याला खूप किंमत होती आणि ते ज्याच्या घरी जाई तर त्याला ते खूप अप्रूप वाटे, की अरे 4 आणे मिळाले, तो गिऱ्हाईक परत येईल आमच्या दुकानामध्ये. अशा पद्धतीच्या त्यांनी खूप वेगळ्या स्वरूपाच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीज वापरल्या. छोटं मूल आलं की त्याच्या हातावर एक छोटीशी गोळी टेकवायची, लिमलेटची किंवा एखादं चॉकलेट टेकवायचं, की ते पुढच्या वेळेला मूल म्हणायचं नाही, आई बाबा आपल्याला त्याच दुकानात जायचं आहे. असे वेगळ्या पद्धतीचं मार्केटिंग करून मग त्यांनी हळूहळू तो धंदा वाढवला. आणि क्वालिटीवर तर पहिल्यापासूनच भर होता आणि कस्टमरचा व्हॉईस ऐकणे हे त्यावेळेलाही होतं. म्हणजे जे बनवलं आहे त्याच्यामध्ये जर कोणी आपल्याला काही सुधारणा सांगितली किंवा असं हवं आहे, तसं हवं आहे, असं सांगितलं तर त्या आजी जरूर करायच्या. अच्छा. हां, आणि त्याच्यामुळे ना मग त्यांचा हळूहळू धंदा वाढायला लागला आणि मग तो वाढत गेला. मला वाटतं ते जे त्यांनी नाण्याचं तुम्ही सांगितलं, तर नंतर किती वर्षांनी आज मोठमोठ्या साबणांच्या ब्रँडनी ते मिलियन्समध्ये एक देऊन तरी पण हां. लोकांना इंटरेस्ट तयार झाला. ही फ्री त्यांना आधी आजकाल आले आपण होते. फ्री काहीतरी मिळालं हे बघतोच ना, तर ते अगदी. त्या काळी आजोबांनी आमच्या हे केलं होतं, की काहीतरी छोटंसं फ्री द्यायचं.
खूपच युनिक असं. होतं. हो. कारण त्यांनी म्हणजे ते तुमचं थोडंसं पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट कमी झालं तरी हं. कस्टमर रिटेन्शन जे आज आपण हां, म्हणतो कस्टमर खूपच वाढला ना. अगदी. पण जसं आजोबांनी त्यांचं मार्केटिंग होतं किंवा ह्या सगळ्या गोष्टी त्यांचे कष्ट खूपच होते. पण मला वाटतं त्या काळामध्ये ज्या आजी म्हणजे हं. त्यांच्या प्रमिलाताई हो, ज्या प्रमिलाताई. होत्या, तर त्यांचं मला वाटतं की मला खूप युनिक वाटलं की तेव्हा बायका काम एवढं करणं म्हणजे हं. स्पेशली बिझनेसमध्ये काम हो, करणं हे युनिक होतं हो. त्या काळामध्ये. आणि त्यातही मसाल्यांच्या ह्याच्यामध्ये करत होत्या त्या. तर त्यांच्याबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल, की त्या कशा होत्या? त्या काळी ना एक हे होतं, की नवऱ्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये साथ द्यायची. हं, तेच आमच्या आजींचंही होतं, की आत्ता ही परिस्थिती ओढवली आहे ना आणि हं, माझ्या नवऱ्यानं काहीतरी वेगळा विचार केला आहे हं, आणि आपण उठून साताऱ्यात आलो आहे ना, मग आता खंबीरपणे उभं राहायचं, हं, मग मागं नाही फिरायचं. आणि त्या तशा ना खमक्या होत्या. म्हणजे हं, येईल त्या परिस्थितीला खूप धियानं तोंड देण्याची त्यांची वृत्ती होती. आणि त्याच्यामुळेला त्या आजोबांच्या बरोबरीनं उभ्या राहिल्या. आता हं, एवढे कष्ट करायला लागत होते त्यांना. आधी मसूरला होत्या, त्यावेळेला एकत्र कुटुंब होतं. त्याच्यामुळे तर काम खूप करायला लागायचं. हां, आणि इकडं आल्यानंतर म्हणजे साताऱ्यामध्ये आल्यानंतर स्वतःच मसाले बनवायचे. ते हं, आणि त्यावेळेला मिक्सर वगैरे काही नव्हतं ना, ते हं, उखळात कुटायचे. म्हणजे ती एक शारीरिक ही होती. आणि शिवाय घरातलं करायचं. हां, हे असं सगळंच होतं. पण त्यांनी त्या जिद्दी होत्या खूप. त्याच्यामुळे हं, त्यांनी कधी हार नाही मानली. आणि एक आघाडी त्यांनी सांभाळायचं ठरवलं, की ठीक आहे तुम्ही बाहेरची आघाडी सांभाळणे ना, मी घर सांभाळते. हं. म्हणजे घरातलं सगळं बघतेच, पण शिवाय जे तुम्हाला लागणार आहे ते मी करून पण देते. आणि ह्या त्यांच्या करारीपणामुळे आणि जिद्दीपणामुळे ना, त्यांनी खूप छान साथ दिली आमच्या आजोबांना आणि त्या बिलकुल मागं नाही हटल्या. म्हणजे एवढ्या वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा कधीही त्यांच्या मनात असं आलं नाही, की काय हे माझ्या नशिबी काय आलंय हं. आणि कसं आता माझं व्हायचं? बिलकुल नाही. उलट त्यांचं असं होतं, की नाही ठीक आहे, आली आहे ना परिस्थिती, चला लढा, त्याला तोंड द्या, पण ह्याच्यातनं बाहेर या. अगदी. हे ही त्यांची मानसिकता होती आणि त्या तशाच शेवटपर्यंत अशा करारीच राहिल्या होत्या, अशा जिद्दी होत्या. हे मला पाहिजे तर पाहिजे. अशा स्वभावाच्या त्या होत्या. मी नाही भेटले त्यांना कधी, पण मी अच्छा. त्यांच्या स्टोरीज खूप ऐकल्यात अच्छा. सगळ्यांकडनं. आता हळू-हळू इथे साताऱ्यात आल्यानंतर मसाल्यांचा बिझनेस मोठा व्हायला लागला. हं. तर कोणता असा पॉइंट होता, की जेव्हा हा आता ब्रँडकडे जायला लागला? पाटदरे मसाल्याचा जो छोटा बिझनेस आपण लघु उद्योग किंवा एक स्मॉल स्केल होता, तो हो. आता ब्रँडच्या दृष्टीने कधी त्याची वाटचाल व्हायला लागली? अ, माझे मिस्टर ज्यावेळेला या धंद्यामध्ये आले, हं. त्यावेळेला त्यांना त्याची खरी गरज जाणवली. कारण त्यावेळेला अच्छा. माझे सासरे खूप ॲक्टिव्ह होते. हं. त्यावेळेला आमचा बिझनेसचं स्वरूप म्हणजे आम्ही खाली बिझनेस म्हणजे हं. खाली कारखाना आणि त्याच्या वरच्या मजल्यावर आम्ही राहत होतो. हं. असा घरगुती हं. व्यवसाय होता तो. साताऱ्यामध्ये एक दुकान होतं. ते होलसेल, रिटेल सगळं त्याच दुकानातनं चालायचं आणि शिवाय आमच्या 2 याच्या गाड्या होत्या, पिकअप गाड्या होत्या आणि हं. त्याच्यातनं माल तालुकाभर जायचा. हं. असं आमचं स्वरूप होतं. मग ज्यावेळेला माझे मिस्टर धंद्यामध्ये आले, त्यावेळेला त्यांना हे जाणवलं, की अरे हे एवढंच आपण किती दिवस करत बसणार? नाही, हं. आपल्याला ह्याच्यापेक्षा मोठं करायचं आहे. का? कारण आता मी आलो आहे धंद्यात, तर आता हं. माझं कर्तृत्व काहीतरी असलं हं. पाहिजे ना. मग आता मोठं करायचं आहे. मग मोठं करायला कसं करणार? मग तिथनं ती ब्रँडची ही सुरू झाली, की अच्छा. आपला ब्रँड असेल, हं. तर लोकं ब्रँडने मागतील हं. गोष्टी आणि मग आपलं म्हणजे आपला सेल जास्त होईल. हं. हे पहिल्यांदी मनात आल्यानंतर मग त्या दृष्टीनं पुढची कामं चालू झाली. मग ते अच्छा. ॲडव्हर्टाईज करणे, छोट्या-छोट्या अंकांना जाहिराती देणं हं. किंवा काही कार्यक्रमांमध्ये स्पॉन्सरशिप देणं, हे सगळं हळू त्या दृष्टीनं चालू झालं. अच्छा. म्हणजे तुम्ही फॅक्टरीमध्ये जे तुमचं आज काटदरेची जी खूपच सुंदर फॅक्टरी आहे, तर ती तुमचा म्हणजे जेव्हा तिसरी पिढी तुम्ही आलात, त्याच्यानंतर हे फॅक्टरी सुरू झाली हां, साताऱ्यामध्ये. आम्ही 2005 साली एम-आय-डी-सीमध्ये शिफ्ट झालो. ओके. तोपर्यंत आमचं घरातच होतं. ओके. आधी म्हणजे एम-आय-डी-सीमध्ये प्लॉट घेतला होता. ते हं. स्वप्न होतं, हं. की एम-आय-डी-सीमध्ये शिफ्ट व्हायचं. हं. पण ती म्हणतात ना, ती हिंमत नव्हती. कारण हं. थोडंसं कम्फर्ट झोनमधनं बाहेर पडायचं होतं ना. हां. कारण घरातच होतं. हां. म्हणजे जे काही आहे ते सगळंच घरात होतं. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग पण घरातच, डिस्ट्रिब्युशन पण घरातच. उठून हं. कुठेही जायची गरजच नव्हती. आता उठून जायचं आहे तिथं. हं. हा एक मोठा टप्पा होता. हां. की जो टप्पा आम्हाला पार करून पुढं जायचं होतं. 2005 साली आम्ही एक तिथे छोटीशी शेड बांधली एम-आय-डी-सीमध्ये आणि मग चालू केलं. मग जसं एम-आय-डी-सीमध्ये गेलो ना, तसं अजून ह्या सगळ्याला गती आली. बरोबर. ह्याचं कारण आसपास उद्योग आले, हं. उद्योगी मित्र भेटले. मग त्यांच्या बोलण्यातनं, गप्पांमधनं हे जाणवायला लागलं, की अरे हे लोकं खूप काय-काय करतायत आणि आपण अजून काहीच नाही करत आहे. इतके हं. वर्षाचा आपला बिझनेस आहे. जायला पाहिजे आपल्याला, अजून पुढे जायला हं. पाहिजे. मग ती ना प्रगतीची चाकं अजून जोरात फिरायला लागली बरोबर. आणि तो आम्हाला जास्त एम-आय-डी-सीत गेल्याचा नक्कीच फायदा झाला आम्हाला.
आता तुम्ही या घरात जेव्हा लग्न होऊन आलात, हं. तर हे बिझनेस फॅमिली होती हं. आणि म्हणजे मराठी फॅमिली आणि बिझनेसमध्ये हे तसं तेव्हाही मला वाटतं, की खूप काही म्हणजे युनिकच असेल, की महाराष्ट्रीयन बिझनेस फॅमिली ही युनिकच गोष्ट असेल. तर तुम्ही एका बिझनेस फॅमिलीत आपण लग्न करावं, तर त्यावेळेला तुमच्या काय भावना होत्या, की कसं तुम्हाला वाटत होतं? ॲक्च्युली ना, माझी थोडीशी पार्श्वभूमी सांगते. मी हं, आहे कोकणातली हं. आणि माझ्या घरी आंब्याचा व्यवसाय आहे. देवगड हापूस अच्छा. हा जो प्रसिद्ध आंबा आहे, त्याचा हं. व्यवसाय आहे माझ्या घरी. त्याच्यामुळे भात शेती, आंबा शेती या व्यवसायामध्येच माझं बालपण गेलेलं आहे. म्हणजे मी अच्छा. लहानाची मोठी या व्यवसायामध्येच झालेली हं, आहे. सो पहिल्यापासनं माझं हे होतं, की मला काहीतरी करायचं आहे. म्हणजे मी हं, घरात बसून चूल, मूल, संसार करा असं नाही करू शकणार. हं. ह्याच्या बरोबरीनं मला माझी काहीतरी आयडेंटिटी पाहिजे, एक करिअर पाहिजे. हे माझं पहिल्यापासूनच होतं. आणि हे ज्यावेळेला स्थळ मला आलं, आमचं अरेंज मॅरेज आहे. हं, सो परागचं जेव्हा स्थळ मला आलं आणि जेव्हा पहिल्यांदा तो टिपिकल दाखवण्याचा हं, प्रोग्राम झाला, त्यावेळेला पराग मला म्हणालेले, की माझ्या बायकोकडनं ही अपेक्षा आहे, की तिनं माझ्याबरोबर माझ्या धंद्यामध्ये तेवढ्याच बरोबरीनं बघावं हं, आणि मला तिनं मदत करावी. मग तो पॉइंट मला खूप महत्त्वाचा वाटला, की अरे हं, मला इथं काहीतरी करता येईल. म्हणजे हं. ठीक आहे, मी आत्ता नोकरी करत नसले, कारण माझं ग्रॅज्युएशननंतर लगेचच लग्न झालं. सो मला ह्या धंद्यात काहीतरी करता येईल, ही एक मला अपेक्षा वाटली आणि तो एक महत्त्वाचा पॉइंट होता, की व्यावसायिक कुटुंबाशी आपलं नातं जोडलं जातं हां. आहे. तर मलाही त्याच्यामध्ये काही करायची संधी मिळेल, हे तेव्हाच पक्कं झालं होतं. आता तुम्ही घरात आलात तेव्हा 2 पिढ्या म्हणजे सासू या 2 पिढ्या हो. व्यवसायात होत्या. हं. तर तुम्हाला काय फरक जाणवला, की एक सून म्हणून जेव्हा तुम्ही घरात आलात, तर घरातल्या रिस्पॉन्सिबिलिटीजकडे जास्त लक्ष देणं त्यांनी जास्त त्याला प्राधान्य दिलं का तुम्ही तिथे काम करत होता, तिथे तुम्हाला जास्त सपोर्ट दिला? कसं होतं? आमचं जेव्हा लग्न झालं तेव्हा आमचा व्यवसाय घरातच होता. हं, माझं लग्न 2001 साली झालं हं, आणि आम्ही 2005 साली MIDCमध्ये शिफ्ट झालो. हं, तोपर्यंत व्यवसाय घरातच होता आणि सासूबाई माझ्या खूप ॲक्टिव्हली सगळं बघत होत्या. हं. त्याच्यावेळेला थोडंसं असं ते डिव्हाईड झालं, की त्या बिझनेस ॲक्टिव्हली बघणार, म्हणजे मेनली प्रोडक्शन बघणार हं. आणि मी घरातलं सगळं बघायचं. हे ओके. असं डिव्हाईड झालं हं, होतं. आणि म्हणजे मी धंद्यात बघत होते, नाही असं नाही, पण पूर्णपणे जबाबदारी माझ्यावर नव्हती, ती हं, सासूबाईंवर असायची. आणि जेव्हा आम्ही 2005ला MIDCमध्ये शिफ्ट झालो, त्यावेळेला काय झालं, की आमच्या घरापासून जवळपास 8 ते 10 किलोमीटर लांब MIDC. तिथं जाणं, येणं हे माझ्या सासूबाईंना थोडंसं जिकिरीचं व्हायला लागलं. हं. कारण सवय होती घरातल्या कामाची आणि कारखान्यात गेल्यानंतर कसं, की सकाळी गेल्यानंतर थेट संध्याकाळीच घरी. हो. मग थोडासा त्यांच्या तब्येतीला त्रास व्हायला लागला हं, आणि पहिल्यापासून खूप कष्ट केलेले धंद्यासाठी. हं, जे आपल्याकडे सगळ्याच बायकांचं होतं, की स्वतःकडे दुर्लक्ष करून हं, फक्त काम. तेच माझ्या सासूबाईंनी केल्यामुळं त्यांना तब्येतीचे त्रास व्हायला लागले. मग त्यांनीच ठरवलं, की आता मी थांबते, आता हं. तू बघ, मी घरातलं बघते, कारण मला झेपत नाही आहे. नाही. आणि उगीचच ओढून-ताणून करून अजून काहीतरी तब्येतीच्या तक्रारी वाढवण्यापेक्षा तू आहेस तर आता तू बघ. हं, आणि मग माझी एंट्री म्हणजे पूर्ण हं. 100% जबाबदारीनं एंट्री झाली माझी साधारण 2007-08च्या दरम्यान आहे. अच्छा. आणि मग मी पूर्णपणे कारखाना बघायला सुरुवात केली. पण म्हणजे एखाद्या काय म्हणतो सुनेच्या दृष्टीने हं. तुम्हाला जे तुम्ही बिझनेस फॅमिलीमध्ये आलात तर तिकडचा तुम्हाला नंतरचा समजा तुम्ही 2007-08 साली जॉईन हो. केलं त्याच्यानंतरचा सरांचा सपोर्ट किंवा हां. घरातले जे मोठे आहेत त्यांचा सपोर्ट हा जर तुम्ही कम्पेअर केलात जे तुमच्या जे त्या बिझनेस फॅमिलीमध्ये नसतील हा तुम्हाला काय फरक जाणवला दोघीमध्ये? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरनं म्हणजे हं, सासूबाईंकडनं सपोर्ट मिळणं हे खूप महत्त्वाचं होतं. तो माझ्या सासूबाईंनी अगदी फुल 100% दिला. हं, म्हणजे त्यांनाही हे माहिती होतं, की त्यांनी ज्यावेळेला बिझनेस बघितला, त्यावेळेला बिझनेस आणि घर हे दोन्ही बघताना किती तारेवरची कसरत हं, होते हे त्यांना माहिती होतं. आणि त्यांनाही कुठेतरी असं जाणवलं असावं, की मी दोन्ही करू शकले. माझी सून करेल की नाही माहिती नाही. हं. मग मी अजून आहे, मला तेवढी ताकद आहे, तर मी घरातलं बघू शकते, तू बिझनेस बघ. हां. हा त्यांनी फुल सपोर्ट दिला. त्याच्यामुळेला घरातल्या सगळ्या गोष्टी, मुलांचं बघणं, हे सगळं त्यांनी आलेलं गेलेलं. कारण आमच्याकडे पाहुणे खूप यायचे. आमच्या हं, आजोबांचा, आजींचा खूप नातेवाईकांशी संपर्क होता, मित्रमंडळींशी संपर्क होता आणि ते सगळे यायचे. अजूनही येतात. पण ह्या सगळ्यांचं करणं, बघणं हे सगळं सासूबाईंनी माझ्या सांभाळलं आणि मला फुल फ्रीडम दिला, की तू कारखाना बघ पूर्ण दिवसभर. आणि मिस्टरांकडनं म्हणशील तर कारखान्यामध्ये मला जिथं-जिथं सपोर्ट लागेल, हं, तिथं-तिथं त्यांनी तो सपोर्ट दिला. पण त्यांचं नेहमी एक असं, की तुझी तू उभी राहा. हं, मी तुला अपंग नाही बनवणार. चुकलीस तर चूक, त्याच्यातनं शिक,
परत धडपड, परत पुढची गोष्ट कर. पण मी आयतं नाही तुला काही सांगणार. ही जबाबदारी तुझी आहे, ती तुलाच निभावायची आणि तूच करायचं आहेस. याने त्यांनी गेल्यामुळं त्यांनी माझ्या कामात कधी खूप ढवळाढवळ नाही केली. पण जिथं चुकत होतं माझं, तिथं ते मला सपोर्ट करत होते. आणि जर मला जाणवलं तर, आणि जर ते त्यांना जाणवलं की हे इथं चुकतं हिचं, तर ते मला दाखवून देत होते की इथं तुझं चुकतंय, असं करू नकोस. मी अशा पद्धतीचा दोघांकडनंही मला सपोर्ट मिळाला. आणि सासऱ्यांचं पण तसंच होतं. म्हणजे त्यांनी असं कधी चुकीच्या पद्धतीनं क्वेश्चनिंग नाही केलं किंवा छान. डिमोटिवेट करणारं कधीच कधीच कोणीच कसं बोलले नाहीत. चुका भरपूर झाल्या, पण त्या चुकातनं तुला सुधारता कसं येईल किंवा तिथं तुला माझी कशी गरज पडेल, हेच या तिघांनीही बघितल्यामुळं ना मला सपोर्ट खूप मिळाला हं. सगळ्याच बाबतींमध्ये. मी तुम्हाला तेच विचारणार होते, की पराग सर आणि तुम्ही म्हणजे एक तुमचं कॉर्पोरेट म्हणजे तुमचं बिझनेसमधली पार्टनरशिप एक आहे हां. आणि घरी एक पार्टनरशिप आहे. तर त्याचा एकमेकांवरती परिणाम होतो का? आणि कसं तुम्ही ते कॉम्प्लिमेंट करतं किंवा कसं तुमचे काही एखादी मजेशीर अनुभव असतील तर ते ऐकायला आवडतील? मजेशीर अनुभव तर आमचा हाच आहे, की आम्ही काय फिरायला म्हणून जातो, कॉफी म्हणून जातो, ठरवून जातो, की नाही धंद्यातला एक शब्द बोलायचा नाही. हं. पण एक थोड्या वेळाने आमची गाडी परत धंद्यावरच येऊन थांबते आणि आम्ही धंद्याच्याच गोष्टी बोलायला सुरुवात करतो. असं असं होतं, खूप वेळा होतं आमचं. पण आमची केमिस्ट्री छान जमते. मुळात आम्ही दोघंही खूप भिन्न व्यक्तिमत्व आहोत. त्यांचा स्वभाव, माझा स्वभाव हा खूपच वेगळा आहे. पण आमची मतं सेम आहेत किंवा आम्हाला आवडीनिवडी आमच्या सेम आहेत आणि त्या कुठेतरी कॉम्प्लिमेंट होतात एकमेकाला. बरं. त्याच्यामुळेला ते छान आमची केमिस्ट्री जमून जाते दोन्हीकडे. आणि आम्ही जसे म्हणजे मी जशी धंद्यामध्ये आले आणि जिथं-जिथं आम्हाला जाणवायला लागलं, की आपण एकच गोष्ट दोघंही बघतोय हं. आणि मग तिथं कॉन्फ्लिक्ट्स होतायत किंवा समोरची लोकं, हाताखालची लोकं त्याचा गैरफायदा घेत आहेत. हं. हे जसं लक्षात यायला लागलं, तसं आम्ही आमचे रोल्स डिव्हाईड करून घेतले हं. आणि एरिया ऑफ वर्क पण आमचा वेगवेगळा हं. झाला. मग असं ठामपणे ठरवलं, की येस एकमेकाच्या ह्याच्यामध्ये बिलकुल ढवळाढवळ करायची हं. नाही. पण मदत लागली तर एकमेकाला सांगायची, मला इथं मदत हवी हं. आहे आणि ती मदत करायची. हे ठरवल्यामुळं आणि हे क्लिअर कट केल्यामुळेला आमची आपापली प्रगती करायला पण आम्हाला खूप हं. छान मदत झाली. आणि हा सेम रूल न ठरवता घरात पण झाला. हं. म्हणजे घरात ते मला सगळ्या गोष्टींमध्ये सपोर्ट करतात किंवा सगळ्या गोष्टींमध्ये मदत करतात. पण त्यांचं एक असतं, की तू मला सांग, तर मी ते करेन. मला असं इमॅजिन करून हां, आता हिला ह्याची गरज आहे हां, असं करून हं. होत नाही. पण सांगितलं की करतात. मग तिथं त्यांची अजिबात कटकट नसते. मुलांचं काही करायचं आहे, सासू-सासरे नाही आहेत, गावाला गेलेत आणि मला स्वयंपाकात मदत हवी आहे किंवा इव्हन कट्टा आवरायला मदत हवी आहे, तरीही ते करतात. फक्त त्यांना सांगावं लागतं हां. एवढं. पण ते त्यांनी आधीच मला सांगून टाकलेलं आहे, की तुला जिथं मदत लागणार आहे मला सांग, घरातल्या गोष्टीत मी करेन. पण तू असं म्हणशील, की हां, ह्याने समजून घेऊन केलं पाहिजे, तर माझ्याकडनं होणार नाही. बस इतकं इतकं क्लिअर सिंपल. हां, कम्युनिकेशन. क्लिअर कम्युनिकेशन असतं आमच्यामध्ये दोघांमध्ये. आज काटदरेमध्ये तुम्ही तुमचा रोल म्हणजे स्पेसिफिकली आपण म्हटलं की तुम्ही स्ट्रॅटेजी साईडला इनोव्हेशन तुमचा असा काय रोल आहे आज काटदरेमध्ये? काटदरेमध्ये माझा रोल मेनली आमचा ब्रँड ज्या गोष्टीसाठी बघितला जातो ती म्हणजे क्वालिटी हां. पदार्थाची. त्या क्वालिटीसाठी माझा रोल महत्त्वाचा आहे, की ती पाळलीच गेली पाहिजे. हं. मग त्याच्यासाठी रॉ मटेरियल आलं, की जे हं. चांगलंच वापरलं गेलं पाहिजे. प्रोसेसिंगची पद्धत आली, की तीही चांगलीच असली पाहिजे. स्वच्छता चांगली राखली गेली पाहिजे. तर इथं माझा रोल महत्त्वाचा होतो. आणि दुसरं, की ज्यावेळेला तुम्ही मोठे होता ना, त्याला हं. तुम्हाला लोकांची गरज पडते. तुम्ही एकटे सगळं नाही करू शकत. हं. मग ती लोकं तयार करणं, हा हं. हा मेन माझा आत्ता रोल आहे. म्हणजे पूर्वी जेव्हा मी बघत होते, तेव्हा प्रत्यक्ष काय म्हणावं फील्डवर उभं राहून लढाई लढणं ही माझा रोल होता. तो ओके. शिफ्ट होत होत आता असा आला आहे, की येस लोकं आहेत तयार, त्यांना अजून स्ट्रॉंग करायचं आहे, अजून नवीन लोकं तयार करायचे आहेत, हं. की जी आपल्या ब्रँडला पुढं घेऊन जातील, हं. आपल्या कामाला पुढं नेतील. आता हा माझा मेन रोल आहे. म्हणजे क्वालिटी आणि HR हे 2 माझे मेन आत्ता रोल आहेत. ओके. क्वालिटीचं जसं तुम्ही म्हणालात, की हो. आता महाराष्ट्रात सगळीकडे चालू आहे, की हं. क्वालिटीवरती दिसतंय, की कितीतरी मोठे असे ब्रँड्स आहेत, की ज्यांनी आपण त्यांचं एवढं रोज कन्झ्युम करतो, पण कॉम्प्रोमाईज केलेलं आहे. हो. तर काटदरे स्पेसिफिकली तुम्ही काय असे मेजर्स तुमचे आहेत? किंवा आज जेव्हा तुम्ही दुसऱ्या ब्रँड्सचं बघता, की एवढ्या निकृष्ट दर्जाच्या गोष्टी वापरताय, तर तुम्ही म्हणजे काटदरे नोनच आहे क्वालिटीसाठी, पण हे तुम्ही मेंटेन कसं करता? सगळ्यात पहिलं म्हणजे आम्हाला स्वतःलाच रासायनिक काही वापरायला आवडत नाही. हं. म्हणजे
मी मी किंवा मी म्हण किंवा आम्ही सगळेच माझ्या इथे काम करणारे लोकंसुद्धा आम्ही असं म्हणतो की आपल्या ब्रँडकडे जसं ट्रॅडिशनल म्हणून जसं बघितलं जातं तसंच हेल्दी किंवा सेफ प्रॉडक्ट्स आहेत ह्यांचे अशा दृष्टीनं बघितलं जावं कायमच. ही आमची मानसिकता किंवा ही आमची गरज आहे. आमच्या ब्रँडला आम्ही ती ओळख देतो की आमचा ब्रँड हा असा आहे की ज्याच्यासाठी तुम्ही आमच्या ब्रँडकडे या. मग आपण काय करू शकतो तर मग प्रिझर्वेटिव्ज नाही वापरायचे किंवा ॲडेड कलर्स नाही वापरायचे किंवा खराब दर्जाचं मटेरियल वापरून त्याच्यामध्ये काही अशा सिंथेटिक गोष्टी टाकून त्याची क्वालिटी सुधारायचं असं काही नाही करायचं. हे आमचं पहिल्यापासूनच ठरलेलं आहे आणि ते अजूनही चालू आहे. मग इवन माझ्या लोकांनासुद्धा ते इतकं पक्कं माहिती आहे की त्यांना आलेल्या मालामध्ये जर डाऊट आला ना की ह्याच्यामध्ये काहीतरी अडल्ट्रेशन वाटतंय ते बाजूला ठेवतात, नाही वापरत. जोपर्यंत माझा ग्रीन सिग्नल त्यांना येत नाही किंवा मी सांगत नाही नाही त्याच्यात आहे अल्टरेशन तुम्ही त्याला बाजूला करा किंवा नाही ओके काही नाही आहे तुम्हाला वाटतं असं नाही आहे ते वापरायला हरकत नाही असं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ती लोकं वापरत नाहीत. त्यांना छोटीशी जरी शंका आली तरी ते वापरत नाहीत. त्याच्यामुळे हे आम्ही खूप पाळतो की हे नाही वापरायचं. आणि जर प्रिझर्वेटिव्ह किंवा कलर वापरायची गरज आली तर कायदा किती सांगतोय त्याच्या निम्म्याहून आपल्याला कमी वापरायचं की जेणेकरून तर हेल्थला अजिबात प्रॉब्लेम होणार नाही की आपला प्रॉडक्ट हा कुठल्याही माणसांना खाल्ला तर त्याला त्रास नाही व्हायला पाहिजे. ह्या दृष्टीनंच आम्ही काम करतो. त्याच्यामुळे आमचं रॉ मटेरियल पण तसंच त्याची जी प्रोक्युरमेंट आहे ती आम्ही ठराविक लोकांकडूनच घेतो. त्या लोकांनाही माहिती आहे की आम्हाला काय चालतं. त्याच्यामुळे ज्यावेळेला आमची ऑर्डर जाते जर त्यांच्याकडे आमच्या क्वालिटीचा माल नसेल तर ते सांगतात सर आत्ता नाही आहे मी 4 दिवसांनी देतो पण आत्ता तुमच्या क्वालिटीचा माल नाही आहे. हे आम्ही बसवलं आहे, हे आम्ही तयार केलं आहे की नाही आम्हाला ह्याच क्वालिटीचा माल पाहिजे. मग त्याची किंमत काही पण असू देत. असं असं आम्ही खूप स्ट्रिक्टली पाळतो ह्या गोष्टी. अगदीच. त्याच्यामुळे मला वाटतं, की सगळ्यांच्या जिभेवरती ती चव म्हणजे मला वाटतं पिढ्यानपिढ्या ती हां. मेंटेन राहिलेली आहे, कारण तुम्ही ती हो, क्वालिटी हो. पाळलेली आहे. हां. तुमच्या जर्नीमध्ये एक असा टप्पा आला होता, की जिथे तुम्हाला स्टॅग्नेशन किंवा असं प्रॉब्लेम तुम्हाला वाटला होता, त्याबद्दल आम्हाला सांगितलं तर आवडेल एकदम. बिझनेसच्या दृष्टीनं म्हणतेस की तू माझ्या दृष्टीनं म्हणतेस म्हणजे? पुस्तकामध्ये जे तुम्ही अच्छा, अच्छा. छान ओके, ओके. येस. दोन्ही माझ्या म्हणजे दृष्टीनं चालेल. माझ्या दृष्टीनंचा पहिला सांगते. काय झालं मी ज्यावेळेला बघायला सुरुवात केली त्यावेळेला मला प्रत्यक्ष असं वाटलेलं की हे खूप सोपं आहे. कारण घरात पण कुकिंग करतो, कारखान्यात पण कुकिंगच आहे. काय असं फार मोठं आहे. पण ॲक्च्युली तसं नाही आहे. आणि हे मला तिथं प्रत्यक्ष ज्यावेळेला मी 8 तास रोज तिथं जायला लागले तेव्हा ते मला जाणवायला लागलं. खूप गोष्टी यायला लागल्या एकदम अंगावर की हे पण करायचं आहे ते पण करायचं आहे असं होत नाही आहे तसं होत नाही आहे असं व्हायला लागल्या. लोकांच्या अपेक्षा खूप वाढायला लागल्या. म्हणजे तोपर्यंत माझ्या मिस्टरांनी मार्केटिंग खूप जोरात चालू केलं होतं. त्याच्यामुळे प्रोडक्शनवर लोड येत होता. माझे जे सेल्समन होते ते माझ्याकडे यायचे की मॅडम मला हा माल उद्याला पाहिजे तुमच्याकडनं मिळेल ना मला मला पाहिजेच हा असं तसं वगैरे. आणि ह्या सगळ्याचा लोड माझ्यावर खूप येत होता आणि मला कळतच नव्हतं की आता ह्याच्यातनं बाहेर कसं पडायचं. आणि त्यावेळेला ते असं पाणी तुंबलं की कसं होतं तसं माझं झालं होतं. मला मार्ग दिसत नव्हता, सगळाच अंधार होता आणि मी थोडीशी निगेटिव्ह अशी वळलेले की मला ह्याच्यातलं काही येणार नाही आणि मला काहीही जमणार नाही या निगेटिव्हिटीला मी गेले होते. पण मग परत दुसरं मन मला असं म्हणायचं की अरे मी हे नाही केलं तर मी काय दुसरं करणार आहे. मी काटदरे आहे, सातारा तेव्हा छोटं होतं शहर. म्हटलं मी कुणाकडे नोकरी मागायला गेले तरी ते चुकीचं दिसणार आहे. बरं मी धंदा करायचा नाही म्हणजे हे बघणार नाही म्हटलं तर नवऱ्यानं तर लग्नाच्या वेळेलाच सांगितलं आहे की तुला माझ्या बरोबरीनं बघायचं आहे म्हणजे मी त्याच्या नजरेतनं पण उतरणार. आणि सगळ्या नातेवाईकांमध्ये हे असं गृहीतच होतं की आजी सासूबाई बघत होत्या, सासूबाईंनी बघितलं, आता सून तर बघणारच ना त्यात काय आता म्हणजे वेगळं काही घडूच शकत नाही. ह्याचंही माझ्यावर खूप प्रेशर होतं आणि मी खूप निगेटिव्ह ह्याच्यामध्ये मोडमध्ये गेलेले आणि काय करावं हे मला कळत नव्हतं. आणि एक दिवशी मी खूप रडले खूप रडले. मला इतकं टेन्शन इतकं असह्य झालं काही सुचेना आणि खूप रडले 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 आणि अचानक मला एक सापडावं ना मिरॅकल व्हावं तसं जाणवलं की अरे हा प्रॉब्लेम माझा आहे, तो मलाच सोडवला पाहिजे. मी हे नाही केलं तर मग माझ्याकडे दुसरं ऑप्शन नाही आहे. मग सगळं सोड, गपचूप घरात बस, नाहीतर हे कर, मग लढ. आणि तो पॉईंट माझ्यासाठी टर्निंग पॉईंट होता की ज्या दिवशी ते मला जाणवलं की हा प्रॉब्लेम हा माझा आहे आणि तो मलाच सोडवला पाहिजे. आणि मग तिथनं मात्र मी मागं नाही बघितलं. मग मी काय म्हणतात ना जी सुटले ती मग सुटलेच. मग मला ते सापडत गेल्या गोष्टी. कसं करायला पाहिजे, काय करायला पाहिजे हे सापडत गेलं. सेम आमच्या धंद्याचं झालं होतं.
की एक काळ असा आलेला की आम्हाला असं वाटत होतं की अरे आपलं खूप छान चाललं आहे, मस्त चाललं आहे. कारण आमचा जो प्रॉडक्ट आहे तो सगळ्यांच्या रोजच्या वापरातला आहे. हो. त्याच्यामुळे जो भेटायचा तो कौतुक करायचा. "अरे तुझी लसूण चटणी वापरली, काय लसूण चटणी आहे." किंवा असं पण लोकं सांगायचे की "आम्ही आजी-आजोबांच्या वेळची खायचो तीच चव अजून पण आहे, म्हणजे तुम्ही किती ग्रेट करताय." हं. असं सतत फक्त कौतुकच यायचं ना, कोणी निगेटिव्ह द्यायचाच नाही रिमार्क. त्याच्यामुळे आम्ही त्या एका कम्फर्ट झोनमध्ये गेलो होतो की आपलं मस्त चाललं आहे, छान चाललं आहे. त्या दरम्यान आम्ही एका काही कन्सल्टंटबरोबर काम सुरू केलं होतं. एक कन्सल्टंट आले, त्यांनी इतके प्रश्न विचारले की त्या प्रश्नाची आमच्याकडे उत्तरच नव्हती. त्यांनी विचारलं, "तुमचं डेली प्रोडक्शन किती आहे?" माहीत नाही. "डेली जेवढं तुला सेल करायचं आहे तेवढं तुझं प्रोडक्शन होतं का नाही?" माहीत नाही. "पर हेड तुझं प्रोडक्शन किती होतं आहे?" माहीत नाही. अगदी छोट्या-छोट्या गोष्टी, त्यांनी फायनान्समधल्या पण काही गोष्टी विचारल्या. ते विचारल्यावर असं लक्षात आलं की ह्याच्यातलं आपल्याला काहीच माहीत नाही आहे. मग आपण धंदा काय करतोय? हं. आणि मग तिथनं ती परत चक्र फिरली की नाही, अरे हे पण काहीतरी आहे वेगळं, ह्याच्यावर आपल्याला विचार करायला पाहिजे, हे केलं पाहिजे. मग आम्ही त्या कन्सल्टंटबरोबर काम सुरू केली आणि मग पुन्हा तोच की जो कम्फर्ट झोन होता तो गेला. हं. कारण लक्षात आलं की आपण ह्याच्यातलं काहीच करत नाही आणि आपल्याला अजून खूप काही करायचं आहे. मग त्यांच्याबरोबर काम सुरू झालं, मग छान प्रगती होत गेली. पण मग असं जाणवायला लागलं परत की अरे एकदा कन्सल्टन्सी संपली की मग आपण परत त्याच कम्फर्ट झोनमध्ये येतो आहे. कारण हां. आपल्याला विचारणारं कोणीच नाही. आणि आई-बाबा म्हणजे माझे सासू-सासरे फक्त एवढंच विचारायचे की किती झाला टर्नओव्हर? तुझा प्रॉफिट किती झाला? किंवा कस्टमर कंप्लेंट्स किती येत आहेत? हं. किंवा तुमचे माहिती आहे घरी यायचे ना प्रॉडक्ट्स, सो ते वापरून बघायचे की त्याच्यात तुम्ही बरोबर करताय ना, झालं बस. ह्या व्यतिरिक्त तुम्ही काहीतरी वेगळं तुमच्या डोक्यावर ठोकलं पाहिजे, तुम्हाला इथं जायचं आहे हे हं. दाखवलं पाहिजे, असं काही त्यांच्याकडनं घडायचं नाही. तर मी असं डोक्यावर काठी मारणारं कोणीच नव्हतं. हं. मग त्या दरम्यान आम्हाला टीचिंग लर्निंग कम्युनिटी नावाची एक कम्युनिटी भेटली, बिझनेस कम्युनिटी. हां. आणि ती आम्ही जॉईन केली की तेव्हा मला असं जाणवायला लागलं की अरे जोपर्यंत आपल्याला कोणी प्रश्न विचारत नाही तोपर्यंत आपण प्रगती करत नाही आहे, आपण बरोबर. लगेच कम्फर्ट झोनमध्ये जातो आहे. मग त्या कम्युनिटीमध्ये गेल्यानंतर त्याचे जे आमचे मेंटॉर आहेत राजेंद्र बागवे सर, ते आले होते आमची फॅक्टरी व्हिजिट करायला. आणि व्हिजिट करायला आल्यानंतर त्यांनी पहिलाच प्रश्न आम्हाला विचारला की इतक्या वर्षांची तुमची लिगसी आहे, काय त्याचा उपयोग काय करताय, कुठे आहात, आत्ता हं. इथं आहे, तू कुठं असायला हवं होतंस. आणि असे कान धरणारी लोकं त्यावेळेला त्या कम्युनिटीमध्ये आम्हाला भेटली, जे अजूनही आहेत, अजूनही कानच धरतात आमचे ते. आणि मग तिथनं तो परत प्रगतीचा प्रवास चालू झाला. मग ब्रँड मोठा करण्याचा प्रवास चालू झाला आणि मग कम्फर्ट झोनमधनं आम्ही बाहेर पडलो. मग ते बाहेर पडलो ते आता कायमस्वरूपीच बाहेर पडलो. कारण ही जी आमची कम्युनिटी आहे ती अ, प्रशंसा तर करते, पण त्याहीपेक्षा ठोकायचं काम जास्त करते, की घडत अच्छा. नाही आहे, करत नाही आहेस, हे व्हायला पाहिजे, केलं पाहिजे. हे होतं. म्हणजे असे टर्निंग पॉईंट्स काही काही आले, की अच्छा. ज्या टर्निंग पॉईंट्समुळे आमचं प्रगती अजून जास्त छान झाली. आता काटदरे आधी महाराष्ट्रातून, मग तुम्ही इंडिया आणि आता तुम्ही बाहेरही काटदरे प्रॉडक्ट सगळीकडे मिळतात. हो. तर ती काय जर्नी होती? कारण एखाद्या एवढ्या छोट्या उद्योगापासून आपण आज एक्सपोर्टपर्यंत हं. जेव्हा जातो, तर हा खूप मोठा म्हणजे एक प्रत्येक ब्रँडचं एक ड्रीम असतं. हो. तर ते तुम्ही कसं अचीव्ह केलं? काय व्हायचं, की परदेशात आता आपली भारतीय लोकं खूप आहेत, त्यातनं हं. महाराष्ट्रीयन लोकं पण खूप आहेत. तर तिकडं गेलेले लोकं ना आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं सांगायचे, की इथं तुझा माल मिळत नाही, मग आम्हाला तिथं आल्यानंतर घेऊन जावा लागतो. हं. इथं यायचे तेव्हा दुकानात यायचे, आमची दुकानं आहेत. तर तिथं येऊन सांगायचे, की "अरे तुझा माल चालू कर, आम्हाला ऑस्ट्रेलियात पाहिजे, आम्हाला इंग्लंडमध्ये पाहिजे, हं. आम्हाला अमेरिकेत पाहिजे." असं सतत मागणी व्हायची. आणि मग असं वाटायला लागलं, की अरे ही मागणी खूप वाढायला लागली आहे. म्हणजे केव्हा तरी मागणी आणि आता सततच मागणी असा तो हं. फरक पडला होता. मग आता ही मागणी होते आहे तर आपण ट्राय करूया आणि आपण कसं जाऊ शकतो एक्सपोर्टला ह्याचा विचार करूया. मग हेच करताना पुन्हा असे काही माणसं भेटली की ज्यांनी मदत केली आम्हाला, की हं. तुम्ही फर्स्ट टाईम एक्सपोर्ट कसं करू शकता? त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? मग तुम्ही डीलर थ्रू कसं गेलं पाहिजे? हं. सुरुवातीला जेव्हा तुम्ही छोटे आहात त्यावेळेला. आणि मग तो प्रवास सुरू झाला. मग हं. ते आम्ही ठरवलं की येस आपण जावं त्या लोकांपर्यंत पोहोचावं. आणि मग जसे आम्ही तिथपर्यंत पोहोचलो, त्या लोकांनी जसं ते दुकानांमध्ये प्रॉडक्ट्स आपले बघितले, त्यांनी फोटो काढून सोशल मीडियावर शेअर करायला सुरुवात केली. आम्हाला पाठवायला सुरुवात केली, की "अरे, आम्हाला किती प्राऊड फील होतंय, की आपल्या साताऱ्यातलं प्रॉडक्ट आम्हाला इथं अमेरिकेत हं. मिळालं, आम्हाला ऑस्ट्रेलियात मिळालं." आणि मग ते छान वाटायला लागलं आणि येस, आपण लोकांसाठी काहीतरी करू शकतोय, त्यांना त्यांच्या आवडीचे पदार्थ देऊ शकतोय, हे पण एक समाधान असतं ना. मग ते अगदी. समाधान मिळायला लागलं आणि मग तो एक्सपोर्ट चालू झाला.
आणि आता बिझनेसमध्ये कपल एकत्र काम करणं, जसं तुम्ही म्हणालात की हं. तुम्ही तुमचे रोल्स हो, डिफाईन करून घेतले, त्याच्यामुळे तुम्ही छान काम करू शकता. हो. तर जे आता कपल्स ज्यांनी स्टार्टअप त्यांचा सुरू केला आहे किंवा ऑलरेडी बिझनेसमध्ये आहेत, तर त्यांच्यासाठी तुमच्या एक्सपिरियन्सेसमधून तुम्ही काय सांगाल? की बऱ्याचदा काय होतं की तिकडचे बिझनेसमधले प्रॉब्लेम जेव्हा तुम्ही घरी घेऊन हं. येता, त्याच्याने दोन्ही पण रिलेशनशिप्स खराब होतात, हो, बिझनेसच्याही आणि घरातली. तर होतंच. ते तुम्ही कसं मॅनेज केलत आणि काय केलं पाहिजे आत्ताच्या ह्याने? बिझनेसमधले प्रॉब्लेम्स आम्ही घरात बोलतो, हं, पण आम्ही पॉझिटिव्हली बोलतो. हं, म्हणजे त्याला एक पॉझिटिव्ह अँगल कायमच असतो, की आता ह्याच्यातनं आपण बाहेर कसं पडायचं आहे. हं, कायम हीच धडपड असते. कधीही असं डोक्याला हात लावून बसून किंवा डोळ्यात पाणी आणून, "अरे, हे असं कसं झालं? असं हं, कसं होतंय?" बिलकुल नाही. ठीक आहे, झालंय ना, ओके. आपलं चुकलंय किंवा दुसऱ्या कोणामुळे तरी घडलंय, हरकत नाही. आता ह्याच्यातनं बाहेर कसं पडूया? हं, किंवा काय करता येईल? असे पॉझिटिव्ह स्वरूपाच्या आमच्या ह्या असतात, चर्चा असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आम्ही एकमेकाला बिलकुल दोष देत नाही. म्हणजे हं, जरी माझं चुकलं असलं किंवा जरी परागचं चुकलं असलं, तरी आम्ही असं कधीच एकमेकाला म्हणत नाही, की "हां, बघ हां, तुझं चुकतंय, असं होतंय, हं, तसं होतंय." बिलकुल नाही. ठीक आहे, झाली आहे चूक. मग एकमेकाला सल्ला देणं, की "तू काय करू शकतेस किंवा काय करू शकता तुम्ही आणि काय केलंत तर कसं तुम्ही ह्याच्यातनं बाहेर येऊ शकता?" अशी आमची चर्चा होते. एकमेकाला दूषणं देणं हे कधीच आमचं घडत नाही. तर आम्ही ही थोडीशी काही पथ्य पाळतो. आणि जे लोकं आहेत ना बिझनेसमध्ये, तुम्ही जसं हं, म्हणता की काही कपल्स आहेत बिझनेसमध्ये किंवा येऊ घातली आहेत किंवा हं, जस्ट स्टार्टअप आहे, सुरुवात केली. तर त्यांच्यासाठी मी माझ्या एक्सपिरियन्समधनं हे सांगेल, की पहिलं एकमेकाला स्पेस द्या. हं, त्याचं त्याला त्याच्या त्याच्या कार्यक्षेत्रामध्ये ग्रो होऊ देत. कारण मी खूप ठिकाणी असं बघते, की सगळ्यात महत्त्वाचं एक आपल्या बायकांचं ना असं असतं, की कुठलीही गोष्ट आली ना, की त्याला पहिली कारणं द्यायची. हं, म्हणजे त्या प्रॉब्लेमला भिडण्यापेक्षा, माझी मुलंच लहान आहेत, मग मला घरी सासू-सासऱ्यांचं करावंच लागतं, मग आज हा सणच आहे, उद्या तेच आहे, असं आपण खूप कारणं देतो. मी तर म्हणेन, की पहिलं ती कारणं देऊ नकात. आणि तुम्हाला जर करायचं आहे ना, त्याच्यातनं तुम्हाला आनंद मिळतो ना, तर ठामपणे उभा राहा हे बरोबर. करण्यासाठी. मग काही गोष्टींचा तुम्हाला त्याग करावा लागेल, काही गोष्टींमध्ये खूप अंगमेहनत पण खूप घ्यावी हं, लागेल, असंही होईल. किंवा बुद्धीचाही वापर खूप करावा लागेल, हरकत नाही. पण हे सगळं तुम्ही करणार आहात ते तुमचं व्यक्तिमत्व तयार होण्यासाठी करणार आहात. तुमची एक ती जागा तयार होण्यासाठी करणार आहात. तर ते अवश्य करा. आणि त्याच वेळेला मी नवरे लोकांनाही हे सांगेन, की तुम्ही बायकांना, तुम्ही पण त्यांना कारणांना, त्यांना एक्सक्यूज देऊ नकात. हं, कारण ते मलाही कधी मिळालं नाही. मी घेतलं पण नाही, पण माझ्या मिस्टरांनी कधी ते मला घेऊ पण दिलं नाही. हेही हं, तेवढंच करेल. म्हणजे ते असं कधी म्हणाले नाहीत, की "हां, आज तू, आपल्या बाळाला जरा बरं नाही आहे, तर तू आज घरी थांब." नाही. "त्याला बरं नाही आहे ना, तू झोपला की 2 तास येऊन जा. हं, तुझ्याकडे एवढी महत्त्वाची 2 कामं आहेत, तेवढी कर आणि तू परत जा." असं त्यांनी केलं. त्याच्यामुळे तिथंही मला कधी सूट नाही मिळाली आणि मीही कधी घेतली नाही. तर मी ह्या नवरे लोकांना सांगेन, की तुम्ही अशा पण सूट कधी देऊ नकात आणि एकमेकाला स्पेस द्या. तुम्ही आपापले ग्रो व्हा. हं, एकमेकाच्या पायात पाय पण घालून बसू नकात आणि एकमेकाची कुबडी पण बनू नकात. हं, चुका होत असतील तर त्या होऊ देत, कारण चुकातनंच आपण शिकत जातो. माझंही तेच झालं. मी चुका खूप केल्या. त्या चुकांमधनंच शिकले. म्हणजे आजही चुका करतेच आहे. असं नाही की चुका होत नाहीत. नाही, होतात चुका. माणसं ओळखण्यामध्ये चुका होतात. एखादी प्रोसेस मध्ये चेंज करायला जाताना चुका होतात. हे सगळं होतं. पण त्याच्यातनं आपल्याला शिकलं पाहिजे आणि मग पुढं गेलं पाहिजे. तर जे आहेत कपल्स, त्यांना मी असं म्हणेन, की तुम्ही अशा पद्धतीनं या पुढं. हं. तुम्ही नक्कीच पुढं नक्की जाऊ शकता. काटदरेंचा ब्रँड जसा काटदरेंच्या म्हणजे घरातले पुरुष होते त्यांनी केला, हं. तशा आलेल्या सुना होत्या त्यांचा एक खूप मोठा हो. भाग होता काटदरे होण्यामध्ये. सपोर्ट आहे सगळ्यात महत्त्वाचा, सपोर्ट होता सपोर्ट आणि मिळाला. तो म्हणजे ते सुरूच झालं, की त्यांच्या हाताला चांगली चव होती हं. म्हणून तिथून तो मसाले सुरू झाले. हो. तर तुम्ही तुमच्या माहेरून तुम्हाला बिझनेसचं तसं हं. फॅमिलीमध्ये होतंच. तर तुम्ही तिथून अशा काय गोष्टी शिकल्या होत्या, की आजच्या तुम्ही इथे इम्प्लिमेंट करू शकता? म्हणजे स्पेशली तुमच्या आई-वडिलांचं तुम्ही काय मेन्शन कराल, की तिथून तुम्ही शिकून आलात? आई-वडिलांकडनं कधीही हार मानू नकात. हा हं, सगळ्यात महत्त्वाचा मंत्र आम्ही शिकला. आम्ही 3 भावंड आहोत. माझी मोठी बहीण आहे अपर्णा वेलणकर, जी आता लोकमतमध्ये खूप चांगल्या पोस्टवर काम करते. 2 नंबरचा माझा भाऊ आहे चंदू, जो घरी बिझनेस करतो. म्हणजे आमचा आंबा व्यवसाय आहे, तो हं, त्याने खूप वाढवला आहे, जो माझे वडील करत होते. आणि 3 नंबर मी. तिथंही तीच स्टोरी होती, की भावाशी पटलं नाही म्हणून माझे वडील वेगळे झाले. आणि वेगळं झाल्यानंतर तो सर्व्हायवलचा त्यांचा जो स्ट्रगल होता माझ्या हं, आई-बाबांचा, तो खूप मोठा होता.
आणि त्या स्ट्रगलमध्ये त्यांनी आपसूक आम्हाला पण ओढून घेतलं होतं. म्हणजे आम्हाला त्यांनी कधी असं वेगळं नाही ठेवलं. त्याच्यामुळे आम्ही, मला आठवतं आहे माझ्या लहानपणी सकाळी शेतात काम करायचं, सकाळी लवकर उठून 10:30ची आमची शाळा असायची. काम करायचं, शाळेत जायचं, 5 वाजता शाळेतनं घरी आलं की पुन्हा शेतात काम करायचं. असं माझं बालपण गेलेलं आहे. त्याच्यामुळेला ह्या कष्टांची आम्हालाही ती सवय होती आणि हे करून आपण आपल्या परिस्थितीवर मात करून वर येऊ शकतो, हे आईबाबांनी आम्हाला शिकवलेलं आहे. आईनं स्पेसिफिक आम्हाला, म्हणजे आम्हाला दोघींना, मी आणि माझी बहीण, कधी मुलगी म्हणून तिनं असं कधी असं दाबून ठेवलं आहे, नको करूस, असं नाही, तसं नाही, असं बिलकुल नाही. तुम्हाला जे करायचं आहे ते करा, इतकं तिनं आम्हाला कायमच मोकळं सोडलं. कारण तिला असं वाटत होतं की तिला तिच्या तरुणपणी शिकायचं होतं, तिला नर्स व्हायचं होतं. पण त्यावेळेला असं होतं ना की 18 वर्षाची मुलगी झाली की लगेच लग्न करून द्या. सो हिचंही लग्न झालं आणि तिचं शिक्षण मागं पडलं. त्याच्यामुळे तिला असं आजही वाटतं की मी तेव्हा जर शिकले असते तर मी आज काहीतरी वेगळी बनले असते. त्याच्यामुळे तिनं आम्हाला शिकण्यासाठी खूप प्रोत्साहन दिलं की तुम्ही शिका आणि मोठ्या व्हा. आणि माझ्या लहानपणी काय झालं की मी शेंडेफळ असल्यामुळं आणि माझ्या भावंडांना आणि माझ्यामध्ये अंतर असल्यामुळं माझी दोन्ही भावंडं शिकायला बाहेर पडली. कारण आमच्या कोकणात त्यावेळेला आम्हाला जवळचं शहर कोल्हापूर होतं. मग माझी बहीण भाऊ दोघंही कोल्हापूरला गेले. मग घरी मी, आई आणि बाबा. त्यात पण बाबा माझे कोल्हापूरला शुगर मिलला सीझनल क्लार्क म्हणून कामाला जायचे. अच्छा. मग तेही नसायचे. मग मी आणि आई आम्ही दोघीच असायचो. मग त्यावेळेला असं काय म्हणतात ना, कामं अशी विभागली गेली की आई म्हणायची की मी सगळं घरातलं बघते, काय बाजारहाट करायचा आहे, कुठे जायचं आहे, बँकेत जायचं आहे, पोस्टात जायचं आहे, त्या सगळी कामं तू कर, किंवा बाहेरची सगळी कामं तू कर. आंब्याच्या दिवसांमध्ये अखंड बागांमध्ये राहणं आणि गडी माणसांबरोबर काम करणं हे तू कर. हे असं आपसूक होऊन जायचं. त्याच्यामुळे कष्ट आईबाबांनी खूप शिकवले आम्हाला आणि माणसं कशी सांभाळायची हे पण त्यांनी आम्हाला शिकवलं. म्हणजे मला आठवतं आहे की आमची परिस्थिती नव्हती त्यावेळेला, तरी दारात आमच्या कोणी आलं तर त्याला आईनं कधी चहा प्यायल्याशिवाय पाठवलं नाही. किंवा आमच्याकडे जी गडी माणसं काम करायची त्यांना काय खायला द्यायचं, कारण ते सुद्धा माणसं आहेत, त्यांची परिस्थिती तेव्हा नव्हती. मग आई काय त्यांना शिळं अन्न उरलं असेल ती द्यायची. किंवा आता कोकण म्हटल्यानंतर तांदूळ, मग आमच्याकडे मऊ भात बनायचा जो आपण मेतकूट भात खातो, तर त्याच्यातला भात त्यांना द्यायची. हे सगळं लहानपणी बघितलेलं आहे. त्याच्यामुळे माणसांना सांभाळायचं कसं हे आईबाबांनी आम्हाला खूप छान पद्धतीनं शिकवलं आणि कष्ट कसे करायचे, म्हणजे नेव्हर गिव्ह अप, हे जे त्यांचं होतं ना, ह्या गोष्टी मी इकडं घेऊन आले आणि त्याच मला कारखान्यात काम करताना उपयोगी पडल्या असं मला वाटतं. अगदी, कारण आज मला वाटतं जवळपास 200 लोक हो. कारखान्यामध्ये आहेत आणि तुम्ही जे तुमचे सांगितले शिकलेले स्ट्रॅटेजी पण आहे, HR आज तुम्ही करताय तेही तुम्ही शिकलाय, तर अगदी म्हणजे एकदम तुमचं इम्प्लिमेंटेशन आज जे म्हणजे काटदर एवढ्या मोठ्या ब्रँडमध्ये होतं त्याच्यामध्ये नक्कीच तुमच्या आधीच्या एक्सपिरियन्सचाही भाग आहे. येस. तर त्या काटदरेसाठी तुमचं विजन काय आहे? म्हणजे आज आहे, आपण एक्सपोर्ट करतो सगळीकडे आहे, पण ॲज अ ब्रँड तुम्ही कुठे बघता पुढे? ॲज अ ब्रँड तर आम्ही ग्लोबली आम्हाला स्वतःला बघतोच आहोत की आम्ही सगळ्या अख्ख्या जगभर आम्हाला पसरायचं आहे, हे आहेच. पण आता जो मी जे काम बघते आहे मेनली HRचं, तर माझं असं स्वप्न आहे की आज माझ्याकडे 200 लोक काम करत आहेत. आज आमच्यामुळं 200 लोकांची मुलं शिकत आहेत, 200 कुटुंब उभी राहत आहेत. तर हेच भविष्यात 1000 कुटुंब उभी राहावीत. 1000 कुटुंबाच्या मुलांनी खूप चांगलं शिक्षण घ्यावं आणि मोठं व्हावं, हे आमचं एक मुख्य उद्दिष्ट आहे. आणि जगभर पसरायचं आहेच, हे तर तेवढंच आहे उद्दिष्ट. तर आपण शेवटाकडे आलो आहोत इंटरव्ह्यूच्या पॉडकास्टच्या. तर एक छोटासा रॅपिड फायर आहे, ओके. तो आपण घेऊया. तर पहिला प्रश्न, काटदरेचा पुढचा टप्पा काय असेल? इंडिया फर्स्ट की ग्लोबल फर्स्ट? इंडिया फर्स्ट. ओके. बिझनेसमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? ग्रोथ की ट्रस्ट? ट्रस्ट असल्याशिवाय ग्रोथ नाही होऊ शकत. कारण तुम्ही फक्त ग्रोथच्या मागं लागलात तर नाही होणार, कारण माणसं लागतात. एकट्याच्या जीवावर काही होणार नाही. आणि माणसांवर आपण विश्वास नाही ठेवला किंवा काय म्हणतो ना की ह्या परिस्थितीमध्ये किंवा ह्या मार्केटमध्ये मी उभा राहूच शकतो, हा विश्वास नसेल तर तुम्ही पुढं काहीच नाही करू शकणार. त्याच्यामुळे ट्रस्ट पण महत्त्वाचाच आहे, तरच तुमची ग्रोथ होणार आहे. ब्रँड उभा करताना काय येतं आधी? ग्रेट प्रॉडक्ट का ग्रेट ब्रँड स्टोरी? हा प्रश्न अवघड आहे, पण मी म्हणेन की आधी प्रॉडक्ट पाहिजे. प्रॉडक्ट आवडलं तर लोक ब्रँड शोधत फिरतात की मी ह्या ब्रँडचं हे प्रॉडक्ट वापरलं होतं आणि मला ते हवं आहे, असं होतं. तर मी आधी प्रॉडक्ट.
आजच्या काटदरेची सगळ्यात मोठी ताकद काय आहे? त्याची लेगसी की येणारे इनोव्हेशन? लिगसी. आणि शेवटचा प्रश्न, पुढच्या पिढीसाठी काटदरेंचं ध्येय काय आहे? बिझनेस वाढवणं की लेगसी जपणं? लिगसी जपत बिझनेस वाढवणं. Right. कारण ती लिगसी आमची खूप मोठी आहे अगदी. आणि त्या लिगसीनं आम्हाला खूप काही गोष्टी दिल्या आहेत. जसं की सचोटी दिली आहे, शिस्त दिली आहे आणि आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता दिली आहे. कस्टमरला ग्राहक देवो भव म्हणा हे दिलं आहे की ज्याच्या जोरावर आम्ही मोठे होतो आहोत किंवा जी ग्रोथ घेणार आहे ती ह्याच सगळ्यांच्या जीवावर आम्ही घेणार आहे. त्याच्यामुळे ती लिगसी महत्त्वाची आहेच, तरच आम्ही ग्रोथ घेऊ शकतो. अगदी. थँक्स अ लॉट. तुम्ही खरंच त्यांचं इतका बिझी शेड्यूल आहे, पण त्यातून आज तुमच्या या पॉडकास्टमधून कितीतरी जणांना, स्पेशली मला, की जे आपल्या ब्रँड सुरू करायचा प्रयत्न करत आहेत, खूप म्हणजे प्रोत्साहन मिळतं आहे आणि एक विश्वास मिळतो, की आज तुमचं एक इन्स्पिरेशन म्हणून आम्ही बघू शकतो. सो थँक्स अ लॉट तुम्ही इथे आलात. थँक्यू. आणि ब्रँड काटदरे हे जे पुस्तक आहे, सो त्यांची साईन्ड कॉपी, मॅमची साईन्ड कॉपी आपण असं ठेवलं आहे की जे बेस्ट कॉमेंट करतील या व्हिडिओवरती त्यांना आपल्याकडून ब्रँड काटदरेची कॉपी गिफ्ट मिळणार आहे. अरे वा. सो आणि ते पुस्तक मी वाचलं आहे आणि इतक्या सुंदर पद्धतीने लिहिलं आहे की जो कोणी ज्याला विचार असेल की स्वतःचा बिझनेस करावा, तर त्यांनी अगदी ते पुस्तक वाचावं, की ते एक्सपिरियन्सेस आहेत आणि त्याच्यामधून शिकून आज किती मोठं झालं आहे. म्हणजे त्याच्यामागचे कष्ट पण कळतात, की आज आपण ब्रँड बघून एकदम इन्स्पायर होऊन म्हणतो की आता मी माझं जॉब सोडून करणार आहे, बट ते किती डिफिकल्ट आहे हे त्याच्यातून नक्कीच कळतं. हो, नाही, आमचा पुस्तक लिहिण्यापाठीमागचा उद्देशच तो होता की ह्याच्यातून एखाद्याला तरी प्रेरणा मिळावी की मला जर बिझनेस चालू करायचा आहे तर मला काय गोष्टींचं भान ठेवायला पाहिजे आणि जर बिझनेस माझा चालू आहे आणि मी कुठेतरी अडकलो आहे किंवा अडकले आहे तर त्याच्यातनं बाहेर पडण्यासाठी काय मला मार्ग असू शकतात, तर हे कळावं आणि त्याच्यातनं कोणीतरी इन्स्पिरेशन घ्यावं, हा आमचा मेनली पुस्तक लिहिण्यापाठीमागचा उद्देश आहे. नक्कीच मला वाटतं प्रत्येक वाचकच त्याच्यातून इन्स्पिरेशन घेणार आहेत. नक्की. इतकं सुंदर पुस्तक आहे आणि स्टोरी तर अखंड महाराष्ट्राला, अखंड देशाला माहीतच आहे. सो थँक्स अ लॉट वन्स अगेन. थँक्यू. आणि आजचा पॉडकास्ट कसा वाटला याचा अभिप्राय आम्हाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ नक्की तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर, तुमच्या फॅमिलीबरोबर शेअर करा, जेणेकरून की ज्यांना इंटरेस्ट आहे बिझनेसमध्ये किंवा ज्यांना आपल्या महाराष्ट्राचा एवढा मोठा ब्रँड कसा झाला हे समजून खरंच अभिमान वाटेल. सो खूप खूप थँक्यू मॅम. थँक्यू.